फोन घरचा आला होता, पण मग त्यांचं असं म्हणणं होतं की आता आलीस का की इथेच थांब आणि डिलेव्हरी वगैरे करूनच जा, कारण परत ये जा कुठं करतेस म्हणून. हो तेच की, हे बॅकला बोटनेक येणार आणि हे दोन्ही हातावर येणार. हा त्यांनी स्वतः हाताने केलेलं बरं का पेंटिंग. ते पेंटिंग खूप छान केले. साठी नागोबा नरसोबाचं आणलंय अशा पद्धतीने. आणि हे ना अगदी 2 रुपयाला मला आठवते गावाकडच्या दुकानामध्ये वगैरे. मी यावेळेस असं द्विधा मनस्थितीत अडकलीये, काय करू तेच कळत नाहीये, डिसिजनच होत नाहीये. तर आता ना आपल्याला उद्या जे हे आहे सण आहे, तर त्यासाठीची काही खरेदी करायची. म्हणजे तसं तर नागपंचमीची पूजा वगैरे मी काही करणार नाहीये, पण पूजा असते जीवितीची ती लहान मुलांसाठी केली जाते, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी. त्यासाठी ते जे मिळतं ना चित्र ते पण आणायचंय नरसोबा नागोबाचं. शिवाय बाकी फुलं वगैरे ह्या त्या गोष्टी घेऊन येते. आणि आज उपवास असतो भावाचा आणि उद्या हे असते नागपंचमी, तर वारुळाला पण जायचं नाही म्हणून आईचा पण फोन आला. तर सासूबाई पण म्हटल्या की आपल्यात नाहीत करत प्रेग्नेन्सीमध्ये, त्यामुळे मग मी उद्या नागोबाची पूजा नाही करणार आहे, फक्त स्त्रीसाठी एक पूजा केली जाणार आहे. तर त्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते पण आणायचं. शिवाय अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, तर ती काय ती तुम्ही पुढे पाहाल. सुचला कुरिअर पण येतं एक आपलं. पण स्वामी केंद्राच्या इथे आलोय आणि आज गुरुवार आहे, तर दर्शन घेऊ आणि काय चप्पल काढ म्हणलं होतं मला. खरं तर घरातून निघताना असं काहीही ठरलेलं नव्हतं की आपल्याला स्वामी केंद्रात जायचं किंवा दर्शनाला जायचं. यांचा गुरुवार असतो आणि हे ड्युटीवरून येता जाता पाया पडून येतात हे मला माहिती आहे, परंतु असं म्हणजे ठरवलेलं नव्हतं. आणि आम्ही केंद्राच्या तिथून चाललो की मी यांना म्हटलं थांबवा ना आपण दर्शन घेऊ, तर हे म्हटले मी घेतलंय मगाशी, आता राहू दे, मग उशीर होतोय, आपल्याला कुरिअर आणायला जायचंय. आणि कारण की त्या कुरिअर ऑफिसचं जे टायमिंग आहे ते 7ला ते बंद होणार होतं आणि इथंच आम्हाला जवळपास 7ला 5 कमी होते, तरी पण आम्ही म्हणजे म्हटलं की नाही जायचंच आहे आणि गेलो दर्शनाला. म्हणजे स्वामींना ज्यांना बोलवायचं आहे ना ते आपसूक बोलवतात आणि ते सगळं घडून येतं, आपण काही असं ठरवायची सुद्धा गरज भासत नाही. त्यानंतर दर्शन घेतलं. स्वामी कृपेने एवढी छान यूट्यूब फॅमिली लाभलेली आहे की म्हणजे माझ्या वयोगटातील मुलींनी मला फॉलो करणं हे इतकं जास्त म्हणजे कौतुकाचं वाटत नाही, पण काही माझ्या आईच्या वयाच्या, सासूबाईंच्या वयाच्या, आजीच्या वयाच्या महिला आहेत ज्या माझे व्लॉग पाहतात आणि त्या पाहिल्यानंतर एवढं प्रेमाने डोक्यावरनं हात फिरवतात समोरासमोर दिसल्यास, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे किंवा जी चमक असते डोळ्यातली ती पाहून मला खूप काहीतरी असं अचीव केल्यासारखं वाटतं आणि वाटतं की हां याच्यासाठी केला होता असं म्हटल्यासारखं. सुदैवाने त्यांनी अलाऊ केलं मला इथं हे थोडंसं फिल्मिंग करण्यासाठी, तर मग मी स्वामींची मूर्तीसुद्धा याच्यामध्ये घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला तेज पाहता येईल स्वामींच्या चेहऱ्यावरचं, कितीतरी असं म्हणजे प्रसन्न वाटून जातं. तर तुम्ही पण दर्शन घ्या. योगायोग किती सुंदर बघा, आमचं खूप छान असं दर्शन झालं स्वामींचं आणि आता आशीर्वाद घेऊन आपण पुढे निघूया. खरं तर आम्ही त्या रोडने जरी गेलं तरी एक स्वामी केंद्र आहे, इकडून जरी आलं तरी पूर्ण प्रोटेक्शन आहे. खूप छान वाटतं, सुरक्षित वाटतं ना. पार्सल घेतलं आपण आणि मेन म्हणजे ना खूप सुंदर आहे. तर मी एक शॉर्ट व्हिडिओ याविषयीचा केलेला आहे अपलोड, तो पहा, तुम्हाला थोडासा अंदाज येईल. ब्लाऊज स्टिच करायला बघू आता आपल्याला अशा पद्धतीने करत, अगदी सिम्पल स्टिच करतात. चला वरतीच आहे पण पाठवलं आपल्या इकडे फॉलोअर्सने पाठवलेलं आहे, बनवून पाठवलंय आणि मस्त पाठवले. ते स्वतः हे करतात. कसं बोटनेक शिवायला पाहिजे तिथे, हा बॅकला बोटनेक येणार तिथं आणि हे दोन्ही हातावर येणार. हा
त्यांनी स्वतः हाताने केलेलं बरं का पेंटिंग. ते पेंटिंग खूप छान केले. नंबर आत्ताच कुरिअर घेतले एवढ्यात. होय म्हटलं लगेच शिवून घेऊ, कारण मी काय विचार करत होते तेच करावं, पण परत म्हटलं की थोडं नाही, हे खूप सुंदर आहे ना पॅक पेक्षा पण एक नंबर. प्रिन्सेस कट घेणारच काय? मला आता तुम्ही सांगा मला कसं स्टिच करायचं काय याविषयी थोडीशी आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर मग डिसाईड. त्यांना मी हे ब्लाऊज स्टिच करायला घेऊन आली आहे. एकदा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. तर फॅब्रिक पेंटिंग तनू असं एक इन्स्टाला पेज आहे, त्यांनी हे ब्लाऊज पाठवलेलं आहे. तर मी जसं पार्सल रिसीव केलं तसं डिरेक्टली इकडे आले, कारण मला लगेच हवं आहे त्यामुळे. आणि इथे पाहू शकता ही अशी डिझाईन आहे बॅक साईडला, आणि स्लीव्जला हे असं येतं, दोन्ही बाजूला हे असं आहे, म्हणजे पूर्ण खोललं तर हे असं येतं. थोडंसं डिफरंट काहीतरी रेग्युलरपेक्षा. तर आता हे स्टिच केल्यास कसं दिसतं काय नाही ते आता ताईंवर डिपेंड आहे, आता कसं स्टिच करतात बघू. फर्स्ट टाईम मी टाकते तर बघू. माप तुझं माप घेतो. हां, तर एकदा आणखी जवळून दाखवते मी तुम्हाला. परत स्टिच केल्यास तर तुम्ही पाहणार आहातच, परंतु ब्लाऊज पीस कशा पद्धतीने त्यांनी फॅब्रिकवरती पेंट केलं ते तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्हालासुद्धा जर असं काही क्रिएटिव्ह आणि वेगळं हवं असेल कुठल्या फंक्शनसाठी, तर फॅब्रिक पेंटिंग बाय तनू असं पेज आहे इन्स्टावरती, तिकडे तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. त्यांच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, सो तुम्हाला आणखी जास्त सोपं जाईल. त्यानंतर मी माप दिलं. ब्लाऊज आणि साडी पण मी इथं फॉल बेडिंगला दिली आहे, आणि आता स्त्रीला छोटूशी भूक लागली तर मग तसं संपवते थांबते मी. आणि मेन म्हणजे ना मला ब्लाऊजची खूप उत्सुकता आहे की कसं येतंय आता ते हे करून स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवेल. आणि मला जर छान वाटलं तर मग मी ताईंचा कॉन्टॅक्ट डिटेल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जर मला ते एकदम छान बसलं. नागपंचमी आहे, आपल्याला हवं आहे ते म्हणजे जीवितीची पूजा करण्यासाठी एकच मिळतं नागोबा नरसोबाचं, त्याच्यावरती आपल्याला पूजा करायची. ते कितीला? 20 रुपये जाय, 10 रुपये जाय, 40 रुपये जाय. 30ला तर दाखवते. 30 खराब होत नाही घेत आहे. 10 वाला द्या, 10 वाला. 10चं नाही. भेटलं. A few moments later. आलोय आम्ही आता घरी, आणि आता पटकन मी म्हणजे ह्यांचा तर काय गुरुवार आहे, एक टाइमच जेवण असतं, आणि फराळ पण काय ते एवढ्या याच्याने हे करत नाहीत. 1-2 फळं आहेत तर ती फळं आणि दूध वगैरे घेतील ते. कारण म्हणजे माझं असतं कधी म्हणणं त्यांना की शाबू बनवू का वगैरे, तर त्यांना शाबू ॲज सच असा तितकं आवडत पण नाही, आणि जास्त तर ते फराळाच्या नादी लागतच नाही. दुपारी एकदा जेवण करतात, आणि मग त्यामुळे माझा गुरुवार त्यांनी घेतला ॲक्च्युली. आणि आता थोडंसंच बनवणार आहे, कारण कसं आज भावाचा उपवास आणि या त्या गोष्टी पण मी फराळ करून हे करून अशा पद्धतीनेच हे केलं आहे. कारण का की रिस्क नको घ्यायला, म्हणजे अशक्तपणा पण खूप जास्त येतो जर जास्त कालावधीसाठी उपाशी राहिलं तर. म्हणून आणि स्त्रीसाठी पण थोडंसं झटपट असं काहीतरी बनवते, आणि मग पुढे मग जेवण वगैरे झालंच दाखवते तुम्हाला काय काय आणलं काय नाही. आणि खाऊन थोडंसं घेतल्यानंतर मग पुढे कंटिन्यू करू. बाहेरून आल्यानंतर खरं तर खूप थकायला होतं, काही बनवायची इच्छा होत नाही, पण तरीसुद्धा बनवलं. त्यानंतर मग खाऊन झाल्यास गोळ्या औषधं घेते मी, आणि श्रीचं पण आणि यांचं पण बऱ्यापैकी आवरलं, तर ते त्याचा अभ्यास घेतात. कसं चाललंय हे कुठला प्रकार? कोणता प्रकार? काय नाही आमचं सबस्ट्रॅक्शन चालू आहे. रस्त्यात काही म्हणजे शूट वगैरे घेतलं नाही यायचं जायचं, कारण का एकतर अंधार त्याच्यामध्ये, आणि पाऊस नव्हता हे बरं होतंच, परंतु बाकी गोष्टी पण म्हणून म्हटलं की डिरेक्टली आता घरी गेलं असंच कंटिन्यू करू. तर उद्या नागपंचमी आहे, आणि तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींनी कमेंटमध्ये म्हटलं की नको वारुळाला जाऊ नकोस म्हणून. आणि आईला किंवा माझ्या सासूबाईंना जसं मी अगोदर सांगितलं त्या दोघींनाही विचारलं, दोघीही म्हटल्या की नाही उद्याची नकोस तू पूजा करू किंवा जायची काही गरज नाही आहे, कारण की फक्त आजचा भावाचा उपवास वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत. आता उद्या जीवितेची पूजा करण्यासाठी
म्हणजे आपल्या मुलांच्या ह्याच्यासाठी आपण करतो ना, तर त्यासाठी नागोबा नरसोबाचं आणलंय अशा पद्धतीने. आणि हे ना अगदी 2 रुपयाला मला आठवते गावाकडच्या दुकानामध्ये वगैरे मी स्वतः जाऊन आणलेलं, आईने 2 रुपये दिलेले आणि पळत जाऊन घेऊन आलेली. तर 20 रुपयाला मला हे मिळालं. पण आता कसे म्हणतात ना, पर्याय नसलं की मग आपण ॲडजस्ट करतोच. आणि उद्या योगायोगाने असं आहे की नागपंचमी पण आहे आणि शुक्रवार असल्यामुळे श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी आपल्या लहान मुलांसाठी आपण पूजा करत असतो जीविकेची, तर ती करायची आपल्याला उद्या स्त्रीसाठी. त्यामुळे मी हे घेऊन आले. आणि बाकी मेहंदी काढत असतात, त्यानंतर नेल पॉलिश आणि बांगड्या आमच्याकडे कंपल्सरी नागपंचमीच्या वेळेस सगळ्या ज्या काही सासरवाशिणी आहेत त्या माहेरी येतात आणि मग मुलाईचा फेर धरला जातो, छानपैकी मेहंदी काढली जाते, नेल पॉलिश लावलं जातं, बऱ्याच गोष्टी म्हणजे जे काही शृंगार वगैरे असतो तर तो. आणि त्यासोबतच बांगड्या सुद्धा भरल्या जातात. आता ना म्हणजे सध्याची जी सिच्युएशन आहे माझी त्याच्यात मेहंदी ज्या आत्ता मिळतात त्याच्यात बऱ्यापैकी केमिकल असतं, त्यामुळे मग अवॉइड केलं. त्यासोबत तुम्ही पाहिलं असेल एंटायर प्रेग्नेन्सी आत्तापर्यंत माझ्या एकाही नकाला तुम्ही नेल पॉलिश पाहिलेलं नसेल, जसं पण आपल्याला गुड न्यूज मिळाले तेव्हापासून, कारण ते मी स्ट्रिक्टली अवॉइड केलेलं आहे. सो नेल पॉलिश पण मी काही घेतलेलं नाहीच आहे, कारण की एकदा डिलेवरी झाली आणि त्यानंतर मग परत बाकी सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तसं मला वाटतं आपल्याच्याने जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेऊया, कारण एवढंच वर्ष, पुढच्या वर्षी आपण हे सगळे सण व्यवस्थित साजरे करणारच आहोत, वारुळाला जाणारच आहोत. 1 वर्ष थोडंसं जसं नियमानुसार आहे तसं करूया. सगळ्यात जास्त ब्लाऊज आवडलं. खरं तर मला निवांत ते तुम्हाला दाखवायचं होतं, पण मला ते शक्य झालं नाही, कारण की पार्सल आलं आणि लगेच मला मग ते स्टिच करायला द्यायचं होतं आणि लगेच शिवून हवंय, कारण की फोटोशूट करायचंय. कारण परत ते जास्त उशीर होत गेला की सगळ्या गोष्टी डिलेच होणार होत्या, त्यामुळे मग मी डिरेक्टली ते स्टिच करायला दिलं. तर थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये. तर त्या ज्या ताई आहेत त्यांच्याशी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्यांनी ते स्वतःच्या हाताने एवढं सुंदर रेखीव अप्रतिम असं ते पेंट केलेलं आहे. आमचा कॉन्टॅक्ट झाला होता तो म्हणजे इन्स्टावरती. त्यांच्या इन्स्टा पेजचं नाव आहे, मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, फॅब्रिक पेंटिंग बाय तनू अशा पद्धतीने त्यांचं इन्स्टा पेज आहे. त्याच्यावरती खूप सारी व्हरायटी आहे, तुम्हाला कस्टमाइज सुद्धा ते करून देतात. आता मी काही त्यांना 1-2 आयडियाज सांगितल्या होत्या, तर त्यापेक्षा सुद्धा त्यांनी खूप सुंदर ते करून दिलं, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा भारीच मला भेटलंय. सो आता होप की ते स्टिच करून लवकर मिळेल आणि मग मी तुम्हाला दाखवेन कसं ॲक्च्युली झालंय ते. आणि अगदी म्हणजे खूप क्रिएटिव्ह वाटलं मला ते. तर तुम्ही जर कुठल्या कार्यक्रमासाठी तसं काही वेगळं पाहत असाल की म्हणजे रेग्युलरवालं नको, थोडंसं काहीतरी डिफरंट हवं आहे, तर त्या ऑकेजननुसार म्हणजे फक्त बेबी शॉवरचंच नव्हे तर लग्नासाठीच्या आणि वेगवेगळ्या हळदी किंवा फंक्शन्स त्यासाठी सुद्धा डिफरंट अशा पद्धतीने तुम्ही जसं सांगता तशा पद्धतीने फॅब्रिक पेंटिंग करून देतात. सो त्यांच्याशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. आणि उद्या नागपंचमी आहे तर सगळ्याजणी छान छान नटून वारुळाला वगैरे गावाकडे जातील. खरं मी प्रवास एवढा करू शकत नाही, फोन घरचा आला होता, पण मग त्यांचं असं म्हणणं होतं की आता आलीस का की इथेच थांब आणि डिलेवरी वगैरे करूनच जा, कारण परत ये जा कुठं करतेस म्हणून. तर माझं यावेळेस असं द्विधा मनस्थितीत अडकली आहे, काय करू तेच कळत नाही आणि डिसिजनच होत नाही आहे. बघू आता, कारण की श्रीच्या शाळेमुळे सगळ्या गोष्टीचं हे व्हायला लागले डिलेवरीच्या ह्याचं त्याचं, तर ते पुढे आपण बघूच. सो फोटोशूटची तरी तयारी आता बऱ्यापैकी झाली आहे. आता बाकी या दोघांच्या रेंटनी घ्यायच्या गोष्टी आहेत तेवढ्या बाकी आहेत, तर आता त्या उद्यापर्यंत होऊन जातील, उद्या परवापर्यंत. आणि हो, फ्लोरल ज्वेलरी विषयी पण बऱ्याच कमेंट आल्या होत्या, तर त्याविषयीच्या अपडेट सुद्धा मी अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला देईन. जी साडी घेतलेली होती ना, तर त्याच्यातलं हे ब्लाऊज आहे आतमध्ये, पण मग त्यांनी जे मला फॅब्रिक पेंटिंग करून दिलेलं आहे तर ते त्या याच्यासोबतच म्हणजे ब्लाऊज त्यांनीच घेतलेलं आणि त्याच्यावरती करून ते पाठवलंय. त्यामुळे मग मी हे स्टिचेस केलेलं नाही. बघू म्हटलं नंतर कधीतरी याचं आपण काही वेगळं करता आलं तर, कारण एवढ्या गडबडीमध्ये काही म्हणजे तेवढं सुचणार पण नाही आणि ते मॅच होतंय, परफेक्ट जाते एकदम. आज योगायोगाने गुरुवार, त्यामध्ये स्वामींचं दर्शन पण झालं.
खूप नशीब लागतं, भाग्य लागतं खरं तर अशा पद्धतीने म्हणजे योग जुळून यायला. कारण न ठरवता बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्या घडल्यानंतर प्रचंड प्रसन्न वाटायला लागतं तसं काहीसं. तर आत्ता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट राहिली ती दाखवते. हे कानातले वगैरे पण घेतलेत मी, कारण की एक ते एकच व्हायला लागलेत. काही माझे लांबजण्यात राहिलेत, काही ढोराळ्यात राहिलेत. महाद्वार रोडच्या तिथेच अगदी काही घेतलेत. एक बटरफ्लायचं आहे पण ते आता श्री मला देत नाहीये. श्रीने त्याच्यावर अतिक्रमण केलं, कारण चॉईस त्यानेच केलं. मग हे खूप सुंदर आहे, बटरफ्लायचं आहे आणि आता मला म्हणतोय की मला ते आर्ट अँड क्राफ्टला लागणार आहे वगैरे. तर हे पण खूप सुंदर वाटतं बघा. आणि कितीला असेल इमॅजिन, मला प्राइस कमेंट बॉक्समध्ये सांगा की मला बघायचं तुम्ही किती गेस करता ते, कारण याला चमक पण आहे. आणि हे पण काढून दाखवते, पण याला शाईन खूप आहे. मला तर खूप आवडलं. हे कॅमेरा तेवढं कॅप्चर करत नाहीये. असं आहे मोत्याचं. आवर्जून जाणं होत नाही तर म्हटलं चला हे पण खूप खराब झालेत आणि तेच 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 घालण्यापेक्षा जरा डिफरंट हे असं आहे. फिरता कलर आहे, कशावरही मॅच होतं हे. सो हे पण मला आवडलं, छोटूसं आणि क्यूटचं. तर अजून एक आहे पण ते श्रीने घेतलंय, छोटूशे बटरफ्लायज आहेत ते 2. ते कधी तर दाखवते मी, त्याचं विसरलंच. चला, कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, मी भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.